बॉडी जळताना मी पहिल्यांदा बघितलं आणि मी जेव्हा गेले तेव्हा मी एकटीच होती. तर हरिश्चंद्र घाटवर तेव्हा जस्ट एक बॉडी आलेली, तर मी बघत होती त्या बॉडीला. मग मी बोलली करून चला आता आली आहे तर बघूया. एक तर भीती होती की कारण का एवढे सगळं तुमचं ब्रेन वॉश करून ठेवतात की नाही जायचं, काही पकडू शकतो, भूत येऊ शकतो आणि हे आणि तांत्रिक असतात आणि ते सगळं. पण कुठे ना कुठे मला फेथ होतं की जर मी इनिशिएटेड आहे आणि जर माझे गुरु आहेत तर कदाचित मी एक्सपिरियन्स करू शकते विदाऊट एनी हार्म. आणि मी तसं पण काय हे काही ते एक्सपेरिमेंट नाही करत आहे, बस मला फक्त बघून ऑब्झर्व करायचं की काय होतंय. तर मी एक माणूस होता त्याची बॉडी जळत होती आणि मी बघत होती. म्हणजे कसं पहिलं सगळं असं मेल्ट व्हायला लागतं, पाणी यायला लागतं, पाणी सुटायला लागतं. त्यानंतर स्किन अशी पील होते, म्हणजे असं हे कसं पील होतं तशी स्किन अशी पील होते. मग आतमध्ये असं व्हाईट व्हाईट असं पूर्ण येतं, व्हाईट व्हाईट लेअर येते. त्याच्यानंतर मग रक्ताची लेअर येते, रक्त असं संपत जातं. त्यानंतर हाडं राहतात, हाडं मग अशी एक असं बोट असं पूर्ण हे नख वगैरे सगळं जातं, मग हाडं फक्त राहतं. हे सगळं असं आणि लिटरली तू पाणी आहेस पूर्ण, म्हणजे तू पूर्ण बघत असते की असं जळतंय तर हे पूर्ण असं गळतंय, पाणी पाणी जात आहे सगळं, रक्त वगैरे. आणि रक्त वगैरे दिसायला लागतं सगळं जात आहे वगैरे. मी असं बघत होते, मी बोलले अरे बापरे मी हे आहे, म्हणजे हा आणि मी काय फरकच नाही आहे, तो मरते किंवा मी मरते, लिटरली काय फरक नाही. आणि जेव्हा तू ते बघते ना तेव्हा तू समजायला लागते. आणि एक बॉडीचं असतं की बॉडीमध्ये असं ती भीती असते की मी मरणार मी मरणार मी मरणार, ते बॉडीमध्ये असते, ठीक आहे. तर ते बघून असं तू स्वतः एक्सपिरियन्स करायला लागते की तू मरते आहे. तर आय थिंक ते खूप कदाचित लोकांसाठी डरावणं असेल, माझ्यासाठी खूप ब्युटिफुल एक्सपिरियन्स होता तो, की मी डेथ बघू शकते स्वतःची आणि आरामात मी डिझॉल्व्ह होते त्याच्यात. मी असं बघून बघून डिझॉल्व्ह होत होती त्याच्यात की अरे मी पण मरते सोबत ह्याच्यासोबत. मी खूप एक झालेली त्या बॉडीसोबत. नंतर